रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मतदारसंघावर आता काँग्रेस डोळ्यात ठेवून आहे। काँग्रेसच्या अविनाश लाड यांचा राजापूर लांजा मतदारसंघावर दावा आहे। मतदारसंघात काँग्रेसकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात येत आहे। हे तैयार हम अभी नहीं तो कभी नहीं अशा आशयाचे बॅनर सध्या काँग्रेसकडून लावण्यात आलेले आहेत आणि या बॅनरबाजीवरून आता काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कोकणात रत्नागिरीत आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांच्याकडे। राहुल, रत्नागिरीमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात येते। काँग्रेसकडून हे तैयार हे हम अशी ही बॅनरबाजी करण्यात येते। खरं तर रत्नागिरी हा जो पट्टा आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो कोकण, पण या ठिकाणी आता काँग्रेसनं दावा करायला सुरुवात केलेली आहे। राहुल, नक्कीच आपण पाहिलं तर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, परंतु लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर विद्यमान आमदार या ठिकाणी आहेत राजेंद्र साळवी, परंतु 2024च्या विधानसभेसाठी पुन्हा एकदा काँग्रेसने या ठिकाणी आपली मोर्चे मागणी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळते। आपण पाहू शकतो सध्या काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे तयार हम विधानसभा 2024 राजापूर लांजा मतदारसंघ अभी नहीं तो कभी नहीं अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते सध्या राजापूर लांजा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा काँग्रेस आणि महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी त्या धुसफूस असलेले चित्र या ठिकाणी स्पष्ट होत आहे। राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।